So I welcome you all in the lecture of compulsory English. Okay, I am your teacher Rajiv Tade. I hope you know me. Sir, today we will begin our syllabus with a very beautiful poem, and the name of that poem is "Success is Counted Sweetest." Okay, sir, let's share. I am going to share my screen. Is there? Are you able to see my screen? Yes, sir. Okay, what is written on it, beta? Introductory lecture नाही, on syllabus. नाही सिलेबस नाही. आज आपण पुढचा पार्ट घेतोय. दॅट इज सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट. ओके, हा, इज द पोएम. दिसत आहे ना? क्लिअर? हो, क्लिअर. इज इट रीडेबल? तुम्हाला वाचता येईल ती? हो, वाचता येते सर. Okay, okay, okay. So I will read it for you. In the beginning, we are having the introduction of an author or poet, and the poem itself. आपल्या या सुरुवातीला आता सध्या आपल्याला कवीची आणि कवितेची ओळख करून घ्यायची आहे. अरे मित्रांनो, डोंट टच युअर स्क्रीन. सागर जीप चौधरी, प्लीज टर्न ऑफ युअर माइक. दीप चौधरी, तुमचा माइक ऑफ करा. चला ठीक आहे. काय केलंय आणि अरे मित्रांनो, स्क्रीनवरती काही रेगोड्या ओढू नका ना. बरं ठीक आहे. सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट. सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्टचा अर्थ काय होतो की यश जे आहे ते त्या लोकांसाठी कसं असतं म्हणते, खूप मधुर असतं. काउंटेड म्हणजे काय, तर जेव्हा आपण एखादी गोष्ट मिळवतो, ते यश असो की दुसरी काही गोष्ट असो, जेव्हा एखादी गोष्ट आपण मिळवतो किंवा जी मिळवायची असते, तर ती गोष्ट आपल्यासाठी कशी असते म्हणते, फार जास्त मौल्यवान असते. फॉर एक्झाम्पल, आपल्या आयुष्यात आपल्याकडे भरपूर असे टार्गेट्स असतात की मला नोकरीवरती लागायचं आहे, मला हा जॉब मिळवायचा आहे, मला हे या पदावरती जायचं आहे, मला एवढं चांगलं छान घर बांधायचं आहे, माझ्या बहिणीचं लग्न किंवा माझ्या भावाचं लग्न खूप चांगल्या पद्धतीने मला करायचं आहे, माझं घर व्यवस्थित सेटल झालं पाहिजे. सो दीज आर द व्हेरी स्मॉल सक्सेसेस इन मॅन्स लाईफ. ठीक आहे. परंतु जेव्हा आपण सक्सेसफुल व्हायचं असतो, तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी कशा वाटतात, खूप जास्त हव्याशा वाटतात. हव्याशा वाटतात म्हणजे त्यांची आपल्याला मध्ये काय असते, एक लालसा उत्पन्न झालेली असते की नाही, ही गोष्ट मला साध्य करायची आहे. म्हणून कवी काय म्हणतो, सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट. यश जे आहे जोपर्यंत ते मिळत नाही ना, तोपर्यंत ते कसं असतं म्हणते, स्वीटेस्ट असतं एकदम. म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट त्यांनी अचीव केली. आता समजा फॉर एक्झाम्पल, एखाद्या मुलाला PSI म्हणायचं असेल आणि त्यांनी ती PSI ची पोस्ट MPSC मध्ये एक्झाम देऊन पास केली, त्यांनी ती गोष्ट अचीव केलेली आहे ना. ती अचीव केल्यानंतर त्या गोष्टीचं महत्व तेवढं राहत नाही. परंतु जेव्हा तो त्या तयारीमध्ये असतो, जेव्हा तो अभ्यास करत असतो त्या MPSCच्या परीक्षेचा, तेव्हा ती गोष्ट त्याला कशी असते, खूप जास्त ध्येयाने तो त्या प्रेरित झालेला असतो आणि त्यामुळे ती गोष्ट त्यासाठी कशी असते, स्वीटेस्ट असते. असं आपल्या या कवीचं म्हणणं आहे. ज्या कवयित्रीचं नाव आहे इमिली डिकिन्सन. काय आहे आपल्या कवीचं नाव, कवयित्रीचं नाव इमिली डिकिन्सन. हा, व्हेरी गुड. इंट्रोडक्शन. आता मी सुरुवातीला इंट्रोडक्शन वाचतोय इमिली डिकिन्सनचं. पहा इमिली डिकिन्सन कोण आहे. आणि इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू दॅट यू शुड कीप अ बुक अँड पेन अलॉंग विथ यू. एक नोटबुक आणि एक पेन तुमच्याकडे नेहमी असू देत जा. इमिली डिकिन्सन
यांचा जन्म 1830 साली झाला. ऑब्जेक्टिव्ह म्हणून तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. इन विच इयर इमिली डिकन्सन वॉज बॉर्न? त्याचा आन्सर आहे 1830. ओके. इन विच इयर इमिली डिकिन्सन डाईड? 1886. 1886 साली त्यांचा मृत्यू झाला. वॉज द डॉटर ऑफ अ कन्झर्वेटिव्ह न्यू इंग्लंड लॉयर. न्यू इंग्लंड, इंग्लंड आता जसं आपण म्हणतो ना न्यू दिल्ली वगैरे, दिल्ली आहे, नवीन भाग त्याच्यामध्ये तयार झाला तर न्यू दिल्ली. तसंच इंग्लंडचा नवीन जी वसाहत आहे त्या वसाहतीमधल्या एका कन्झर्वेटिव्ह म्हणजे खूप अशा रूढी परंपरांना मानणाऱ्या घरामध्ये न्यू इंग्लंड येथील वकिलाच्या घरी आपल्या या इमिली डिकिन्सन नावाच्या कवयित्रीचा जन्म झाला. शी वॉज बॉर्न इन एमहर्स्ट, मॅसेच्युसेट्स. शी वॉज बॉर्न इन एमहर्स्ट, मॅसेच्युसेट्स. आता हा पण प्रश्न येऊ शकतो की कुठे त्यांचा जन्म कुठे झाला इमिली डिकिन्सनचा? त्याचं उत्तर आहे एमहर्स्ट, मॅसेच्युसेट्स. थ्रूआउट हर लाईफ शी रिमेन्ड सिंगल and confined herself within the walls of her house. आपल्या या कवयित्रीची एक ट्रॅजेडी आहे. ती अशी आउटस्पोकन नव्हती किंवा अशी बिनधास्त नव्हती. आयुष्यभर ही कवयित्री कुठे कशी राहिली म्हणते? सिंगल राहिली. तिने कधीच लग्न केलेलं नाही. अँड कन्फाइंड हरसेल्फ विदिन द वॉल्स ऑफ हर हाऊस. आणि आपल्या घराच्या भिंतींमध्ये तिने स्वतःला काय केलं होतं? बंदिस्त करून घेतलेलं होतं. कन्फाइंड मीन्स बंदिस्त करून घेणे. शी स्पेंट ऑल हर टाइम कंपोजिंग पोएम्स. आणि आपला जो वेळ आहे, पूर्ण वेळ, ती कशामध्ये घालवायची? कंपोजिंग हर पोएम्स. आता हा सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो की इमिली डिकिन्सन, हाऊ इमिली डिकिन्सन वॉज स्पेंडिंग हर टाइम? तर त्याचं उत्तर आहे कंपोजिंग पोएम्स. कवितांची रचना करण्यात ती आपला संपूर्ण वेळ घालवायची. शी स्टार्टेड रायटिंग पोएट्री इन हर 20s. अगदी 20व्या वर्षाच्या दरम्यान तिने कविता लिखाणाला सुरुवात केली. अँड रोट मोर दॅन 1700 शॉर्ट पोएम्स. आणि जवळजवळ 1700 जवळपास कविता त्यांनी लिहून काढल्या इमिली डिकिन्सननी. आता वय बघा किती आहे त्यांचं. 1830 साली जन्म झाला, 1886 साली मृत्यू झाला, म्हणजे अगदी 56 वर्षाच्या वयात 1700 पोएम्स त्यांनी लिहून काढल्या. 20व्या वर्षी स्टार्ट केलं. ठीक आहे. म्हणजे रायटिंग पिरियड किती होता? फक्त 36 वर्षांचा. तर 36 वर्षांच्या कालावधीत त्यांनी 1700 पोएम्स लिहिल्या. हा सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो की किती पोएम लिहिल्या व त्यांनी? तर 1700 शॉर्ट पोएम्स इमिली डिकिन्सननी लिहिल्या. शी एक्सेल्ड इन रायटिंग शॉर्ट डेलिकेट लिरिक्स which are all rich in feeling and imagination. ती एक्सेल्ड होती. एक्सेल्ड मीन्स एक्सिलन्स, प्रावीण्य प्राप्त केलं होतं त्यांनी. कशामध्ये? तर रायटिंग शॉर्ट, छोट्या, आणि डेलिकेट लिरिक्स. डेलिकेट लिरिक्स मीन्स नाजूक, जे शब्द वाचल्यानंतर आपल्या अंतःकरणाला स्पर्शून जातात असे शब्दांची रचना त्यांनी आपल्या या कवितेच्या माध्यमातून केलेली होती. विच आर ऑल रिच इन फिलिंग अँड इमॅजिनेशन. फक्त शब्द छान वापरले आणि कविता छोटी लिहिली म्हणजे झालं काय? नाही. तर त्या कवितेमधला जो भावार्थ होता, फील म्हणजे भाव, फिलिंग, तर तो सुद्धा खूप सुंदर असा होता. आणि इमॅजिनेशन म्हणजे तिची कल्पना शक्ती सुद्धा तेवढी चांगली होती की त्या कल्पना शक्तीच्या जोरावर त्यांनी खूप सुंदर अशा कविता लिहिल्या. सिंपल डिक्शन अँड अनकन्व्हेन्शनल इमेजरी आर द स्पेशल फीचर्स ऑफ हर पोएट्री. सिंपल डिक्शन, साधे शब्दार्थ. डिक्शन म्हणजे काय? डिक्शन इज अ वर्ड टेकन फ्रॉम द वर्ड डिक्शनरी. आता एखादा व्यक्ती असतो, त्याला इंग्रजी बोलायचं असतं, मग आपण काय म्हणतो? त्याला तुझी व्होकॅब्युलरी डेव्हलप कर. बरोबर आहे. तर त्याच्याकडे जेवढ्या शब्दांचा साठा आहे त्यांना म्हणतो आपण डिक्शन. डिक्शन म्हणजे शब्दार्थ किंवा शब्दाचा साठा. अँड अनकन्व्हेन्शनल इमेजरी. अनकन्व्हेन्शनल म्हणजे आता बघतो आपण की एखादा कवी जर लिहायला घेतला तर तो काय करतो?
ज्या गोष्टींवरती सगळे लिहितात तशाच प्रकारची कविता तो लिहायला घेतो. फॉर एक्झाम्पल, समजा शेतकऱ्यांचं आंदोलन असलं तर लोक काय करतात, मग शेतकऱ्यांबद्दलच कविता लिहायला करतात. एखाद्या रोमॅन्टिक पिक्चर हिट झाला की काय करतात, प्रेमावरच्याच कविता लिहायला बसतात. तर तिचं तसं नव्हतं. तिच्या ज्या कवितेच्या ज्या इमेजरी होती, इमेजरी म्हणजे शब्द वाचल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं त्याला म्हटलेलं आहे इमेजरी. तर अनकन्व्हेन्शनल इमेजरी हा तिच्या कवितेचे काय होते, गुणवैशिष्ट्य होते. आर द स्पेशल फीचर्स ऑफ अ पोएट्री. आता आपण या कवितेच्या बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. इन दिस पोएम इमिली शोज द वे ऑफ सिक्युरिंग सक्सेस. या कवितेच्या माध्यमातून आपल्या कवयित्री इमिली डिकिन्सननी काय सांगितलेलं आहे, असा मार्ग सांगितलेला आहे ज्या मार्गातून आपण काय करू शकतो म्हणतो, सक्सेस अचीव करू शकतो, यश मिळवू शकतो, यश संपादन करू शकतो. इफ अ मॅन वॉन्ट सक्सेस इन एनी अंडरटेकिंग ही मस्ट टॉईल टायरलेसली. जर मनुष्याला यशस्वी व्हायचं असेल तर कठीण परिश्रमाशिवाय पर्याय नाही, हे या वाक्यातून आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. इफ अ मॅन वॉन्ट सक्सेस इन अंडरटेकिंग, एनी अंडरटेकिंग, कुठलीही गोष्ट करायची असेल, ही मस्ट टॉईल. टॉईल मीन्स हार्ड वर्क, टायरलेसली, न थकता कठीण परिश्रम त्यांनी करत राहिले पाहिजे. टू अचीव ग्रेट थिंग्स वन हॅज टू रिमेन रेडी फॉर अ लॉट ऑफ पेन. जर मोठ्या गोष्टी साध्य करायच्या आहेत तर तुम्हाला काय करायला लागतं म्हणते, रिमेन रेडी. तुम्हाला तयार राहावं लागते त्याच्यासाठी, खूप जास्त त्रास सहन करण्याकरिता. पहा, असं म्हणतात की जर तुम्हाला ते यश मिळवायचं आहे, ते यश मिळवायचे आहे जे तुम्ही कधी मिळवलेलं नाही, तर तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील जे तुम्ही आजपर्यंत कधी केले नाही. कळलं तुम्हाला याचा अर्थ? नो पेन नो गेन इज अन ऍप्ट ऑब्झर्वेशन. तोपर्यंत तुम्हाला त्रास होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार सुद्धा नाही. हे एक ऍप्रोप्रिएट, ऍप्ट कसं, ऍप्रोप्रिएटचं ऍब्रिव्हिएशन. तर इट इज अन ऍप्ट ऑब्झर्वेशन. हे प्रत्येक वेळेस माणसाच्या लक्षात येईल, जेवढ्या वेळा ऑब्झर्व कराल की त्रास सहन केल्याशिवाय यश प्राप्ती होत नाही. अ विक्ट्री इज इन अ वॉर इज द रिझल्ट ऑफ स्वेट अँड सॅक्रिफाईस ऑफ सोल्जर. जेव्हा एखादं युद्ध जिंकलं जातं तेव्हा ते युद्ध कशामुळे जिंकलं जातं, स्वेट, घाम आणि सॅक्रिफाईस, त्या ठिकाणी त्या सोल्जरनी, त्या सैनिकांनी केलेला त्याग, याचा तो काय असतो, परिणाम असतो. ब्लड दे से इज अ रिच मॅन्युअर फॉर द फर्टाईल ग्रोथ ऑफ विक्ट्री. असं म्हणतात की रक्त हे काय म्हणते, रिच मॅन्युअर आहे. मॅन्युअर मीन्स एक ठेवा आहे कशाचा, फर्टाईल ग्रोथ ऑफ विक्ट्री. रक्त सांडल्याशिवाय यश मिळत नाही. सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलं होतं आपल्याला, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. आझादी म्हणजे स्वातंत्र्य, सगळ्यात मोठी गोष्ट माणसासाठी. जर ते पाहिजे असेल तर तुम्ही मला रक्त सांडण्याची तयारी ठेवा, असं त्या सुभाषचंद्र बोसांनी सांगितलं होतं. तर तीच गोष्ट या ठिकाणी त्यांनी म्हटलेली आहे. ब्लड दे से इज अ रिच मॅन्युअर फॉर द फर्टाईल ग्रोथ ऑफ विक्ट्री. जर यशाचं किंवा विजयाचं जर सुपीक पीक आपल्या जमिनीत यायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या त्या मातीमध्ये, युद्धाच्या मातीमध्ये आपलं रक्त सांडावं लागेल, त्याचं ते त्या ठिकाणी रक्ताचं ओलीत करावं लागेल, असं या ठिकाणी ते म्हणतायत. दोज हू फेल कन्सिडर सक्सेस एक्स्ट्रीमली स्वीट. परंतु हे लक्षात घ्या, जे हरतात की नाही, ज्यांना आयुष्यात कधी यश मिळत नाही, अशा व्यक्तींना यश जे आहे त्यांच्यासाठी ती गोष्ट कशी असते, स्वीटेस्ट असते, कारण की त्यांना मिळालेली नसते. एखाद्या गरीब पोराला विचारा, ज्याच्या घरी 2 वेळ जेवायची सोय नाही, किंवा ज्याच्या घरी अभ्यासासाठी एखादी खोली नाही, किंवा अभ्यासासाठी त्याच्याकडे पुस्तक नाही, शिकायला पैसे नाही, तर त्या व्यक्तीला विचारा की त्या गोष्टीचं मूल्य किती आहे. जर अशाच प्रकारे जो व्यक्ती अजून स्ट्रगल करतोय, जो व्यक्ती अजून प्रयत्न करतोय, तर त्या व्यक्तीला विचारा की
तुझ्यासाठी यश मिळवणं ही कशी गोष्ट असते. थोडस लवकर जॉईन होत जा आणि आपली पटापट आपली हे झाली पाहिजे. आता 10 मिनिट राहिलेले आहेत. ठीक आहे. सो वी विल बिगिन विथ अवर टेक्स्ट. सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट. ठीक आहे. तर बघा, सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट बाय दोज who never succeed. To comprehend nectar requires sorest need. त्या पहिल्या कडव्यामध्ये पहा काय म्हणतो. सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट बाय दोज हु नेव्हर सक्सीड. जे लोक कधी यशस्वी होत नाहीत त्यांच्यासाठी यश कसं असतं म्हणते, खूप स्वीटेस्ट, सुपरलेटिव्ह डिग्री वापरलेली आहे. पहा, स्वीटेस्ट, स्वीट म्हटलेलं आहे काय? नाही. स्वीटर म्हटलेलं आहे काय? नाही. स्वीटेस्ट म्हटलेलं आहे. एखाद्याला यश मिळवल्यानंतर त्याला त्याची किंमत राहणार नाही कदाचित. एखादी गोष्ट आपण प्राप्त केल्यानंतर त्याची किंमत आपल्याला राहणार नाही कदाचित, परंतु ज्या लोकांना ती गोष्ट मिळायची आहे त्यांच्यासाठी ती गोष्ट फार महत्वाची असते, फार मोलाची असते. टू कॉम्प्रिहेंड नेक्टार रिक्वायर सोरस नीड. आता नेक्टार म्हणजे काय? नेक्टार म्हणजे स्वर्गामधलं अमृत. ठीक आहे. अमृत ज्याला म्हणतात त्याला नेक्टार म्हटलेलं आहे. देवी देवतांचं जे पेय आहे त्याला म्हटलेलं आहे नेक्टार. टू कॉम्प्रिहेंड नेक्टार रिक्वायर्ड सोरस नीड. आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. जेव्हा आपल्याला खूप तहान लागते त्यावेळेस पाण्याची जी चव आपल्याला जाणवते ती इतर वेळेस जाणवत नाही. म्हणजे तहान लागल्यानंतरच पाण्याची किंमत कळते. तसंच तुम्हाला जोपर्यंत पूर्ण अशी सोरस नीड, म्हणजे जोपर्यंत खूप त्रास होत नाहीये, वेदना होत नाहीये आणि त्या गोष्टीची गरज खूप आहे आपल्याला, त्या क्षणापर्यंत आपल्याला त्या नेक्टारची, त्या अमृताची किंमत कळणार नाही. आज आपण पाहतोय रेमडेसिवीर, ऑक्सिजन सगळीकडे अवेलेबल आहे, परंतु आज जेव्हा सिलेंडर मधून ते माणसाच्या त्या रोग्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे तेव्हा आपल्याला त्या ऑक्सिजनची किंमत कळते. नॉट वन of all the purple host who took the flag today can tell definition of so clear of victory. ज्यांनी आज तो एक पर्पल होस्ट म्हणजे एक सोल्जर who took the flag today can tell the definition so clear of victory. आता पहा, विजयाची पताका ज्याच्या हातात आहे, विजयाचा ध्वज ज्याच्या हातात आहे, who took the flag today, त्याच्या हातात तो विजयाचा काय आहे? फ्लॅग आहे, ध्वज आहे. कॅन टेल द डेफिनेशन सो क्लिअर ऑफ विक्ट्री. त्या ठिकाणी तो काय करेल म्हणते, या विक्ट्रीची किंमत ती आहे ती त्याला कळलेली असेल. तर कॅन टेल द डेफिनेशन सो क्लिअर ऑफ विक्ट्री, तो विजयाची व्याख्या तुम्हाला सहज सांगेल. ऍज ही डिफिटेड डाईंग, परंतु जर तो हरला आणि जर तो मरत असेल, ऑन हुज फॉरबिडन इयर द डिस्टंट ट्रेन्स ऑफ ट्रायम्फ बर्स्ट ॲगोनाइज्ड अँड क्लिअर. जर तो हरत असेल तर फॉरबिडन इयर, फॉरबिडन मीन्स मना केलेलं किंवा टाळलेलं, त्याच्या कानांना कधीच विजयाचे सूर ऐका येणार नाहीत म्हणते. जर तो हरत असेल तर, जिंकत असेल तर त्याच्या हातामध्ये विजयाचा ध्वज असेल, तो विजयाची व्याख्या सुद्धा आपल्याला सांगू शकेल. परंतु जर तो हरत असेल किंवा हारल्यानंतर मरण पावत असेल तर त्याच्या कानावरती ते विजयाचे सूर जे आहेत, डिस्टंट स्ट्रेन्स ऑफ ट्रायम्फ म्हणजे विक्ट्री, फॉरबिडन म्हणजे मना केलेलं, त्याच्या कानावरती कधीच पडणार नाही. फॉरबिडन इयर म्हटलेलं त्या ठिकाणी. फॉरबिडन इयरचा अर्थ काय? कानावरती कधीच पडणार नाहीत. काय पडणार नाहीत? डिस्टंट स्ट्रेन्स ऑफ ट्रायम्फ, त्या विजयाचे मधुर सूर त्याच्या कानावरती कधीच पडणार नाहीत. बर्स्ट ॲगोनाइज्ड अँड क्लिअर, तो काय होईल म्हणते? ॲगोनाइज्ड म्हणजे दुःखाने तो जळून जाईल, बर्स्ट होऊन जाईल, फुटून जाईल. जसा एखादा फुगा त्याच्या लिमिट पेक्षा जास्त फुगवला तर तो फुटून जातो, म्हणजे उद्ध्वस्त होऊन जातो. तर तशाच प्रकारे तो जो सोल्जर आहे
तो काय होईल म्हणते, बर्स्ट ॲगोनाइज, दुःखाने तो खूप जास्त विव्हळेल आणि त्या ठिकाणी त्याला ती गोष्ट क्लिअरली माहित होईल की आपण या ठिकाणी हरलेलो आहे. सो दिस इज द व्हेरी essence of our poetry. I will explain some more things regarding this poem. तुम्हाला कळली का कविता? फार छोटी आणि सुंदर अशी कविता आहे. हॅलो, अरे आहे की नाही कोणी तिथे? प्लीज टर्न ऑन युअर माइक. आहे सर. आहे ना? हो सर. हा हा, कळली का कविता? हो सर. काय सांगितलेलं आहे कवितेमध्ये, कोण सांगू शकेल? आणि प्लीज बघा, तुम्ही तुमच्या जर स्क्रीनला विनाकारण त्रास दिला ना तर असे हे स्क्रीनवरती असे रेघोटे येतात. तर थोडस तुम्ही भान ठेवा की अशा प्रकारची गोष्ट होणार नाही. ठीक आहे? इज देयर एनीवन हु कॅन टेल मी द मीनिंग ऑफ दिस पोएम? परत एकदा एक्सप्लेन करू. पहा, सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट by those who never succeed. To comprehend nectar requires sorest need. Counted sweetest refers to something that is pricey. काउंटेड स्वीटेस्ट अर्थ काय होतो? अशी गोष्ट ज्याला काय आहे, खूप जास्त महत्व आहे. तर ती जी महत्वाची गोष्ट आहे, त्या महत्वाच्या गोष्टीसाठी आपण काय करतोय, प्रयत्न करतोय. नेक्टार रेफर्स टू द ड्रिंक ऑफ गॉड्स. नेक्टार म्हणजे काय? त्या देवी देवतांचं पेय. सोरेस्ट नीड रेफर्स टू द फॅक्ट ऑफ एक्सेप्टिंग फेल्युअर. सोरेस्ट नीड म्हणजे खूप जास्त तीव्र इच्छा कधी असते माणसाला? जेव्हा खूप त्रास होतो, आपण हरण्याच्या सिच्युएशन मध्ये असतो. The actual importance of the success can be felt and understood. Success is counted sweetest by those who have failed in the attempt to pursue the same. ज्यांना यश मिळवायचं आहे ते फेल झालेले आहेत, त्यांनाच ती गोष्ट फार जास्त महत्वाची असते. Those who attain success through less efforts can never understand the perception of being successful. ज्यांना यश अगदी सहजासहजी मिळालेलं असते, त्यांना त्या यशाचं महत्व तेवढं राहत नाही. यू आर ट्रूली फील द इसेन्स ऑफ सक्सेस और कॉम्प्रिहेंड नेक्टार. तुम्हाला तेव्हाच त्या यशाचं महत्व कळेल when you need to pass through a phase of sustained failure. जर तुम्हाला कंटिन्युअस त्यामध्ये अपयश येत गेलं तरच तुम्हाला एक दिवस सक्सेस झाल्यानंतर त्या यशाची किंमत कळेल. अल्टिमेटली रिचिंग द लेवल ऑफ ट्रूथ, ट्रू सक्सेस इज व्हेरी डिफिकल्ट थिंग. दुसरं कडवं पहा. नो वन ऑफ पर्पल होस्ट हु टूक द फ्लॅग टुडे can tell the definition so clear of victory. Purple is considered as a royal color, and the phrase purple host symbolically represents the intensification of success through the pomp and glory, as often witnessed as the post-battle winning picturesque. तुम्हाला सांगितलं मी, ते जे विजयी झालेले लोक असतात ते आपल्या हातामध्ये तो पर्पल कलरचा तो ध्वज त्यांच्या हातामध्ये आपल्याला नक्की दिसतो. The flag today refers to the victorious troop marching win high raised flags. आणि ती गोष्ट त्या लोकांसाठी आहे जे लोक काय करतायत, त्यांनी तो हातात ध्वज घेतलेला आहे आणि ते लोक पुढे जात आहेत. नो वन फ्रॉम द विक्टोरियस साइड कॅन ऍक्च्युअली डिफाईन हाऊ इट फील्स टू बी सक्सेसफुल इन बॅटल. त्या जो जिंकलेला आहे त्याला ते सक्सेसफुल, त्या सक्सेसची डेफिनेशन त्याला कधीच सांगता येणार नाही. विक्ट्री ऑन सक्सेस ऑफन अकंपनीज शियर लक. कधी कधी आपण यशाने जिंकून जातो. रिअल लेस सक्सेस, आणि त्याला आपण रिअल सक्सेस म्हणणार नाही. सक्सेस इटसेल्फ एक्सप्रेसेस थ्रू लॉस. फक्त यश कोणाला माहित होईल? जे लोक हरलेले असतात त्यांनाच. ठीक आहे. ॲज ही डिफिटेड डाईंग ऑन हुज फॉरबिडन इयर द डिस्टंट स्ट्रेन्स ऑफ ट्रायम्फ बर्स्ट ॲगोनाइज्ड अँड क्लिअर. The ears of defeated soldier can only hear
the echoes of their opponent's success